नमस्कार. फलटणच्या महाफास्ट बातम्या या कार्यक्रमामध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. समृद्ध शेतकरी मेळावा व सत्कार समारंभ पिंपरत तालुका फलटण येथे पार पडला आणि या कार्यक्रमासाठी श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते. श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ज्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेतले, मका या पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेतलं, अशा शेतकऱ्यांचं श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त शेतकरी हे उपस्थित होते. कंपनीचे सर्व संचालक, त्यानंतर अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होता. आज पुण्यश्लोक श्रीमंत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती फलटण येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आणि याच निमित्ताने अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्ते व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनी अहिल्यादेवींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सुरू होत आहे आणि याची पूर्वतयारी म्हणून ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांनी फलटण, बरड, तरडगाव, लोणंद या ठिकाणी जाऊन पूर्वतयारी केली आणि सर्व अधिकारी वर्ग यांना पूर्वसूचना दिल्या आणि पालखीचे जे येणारे भाविक असतील यांना योग्य सेवा देण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर आजपर्यंतचा सर्वोत्तम पालखी सोहळा होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांनी सांगितलेलं आहे. पालखी सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करण्याचा मानस हा सातारा जिल्हा पोलीस प्रमुख श्री तुषार दोशी यांनी व्यक्त केलेला आहे. कार्यकर्त्यांना जर धमकी दिली तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिलेला आहे. मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड झालेली आहे. फलटण शहरातील मारवाड पेठ शिंदे बिल्डिंग समोरील दगडी पूल येथे अतिवृष्टीमुळे खचलेला रस्ता व सततच्या पावसामुळे होत असलेल्या नाले व पुलाची झालेली दुरवस्था, तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या भागाची पाहणी श्री शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. यावेळी सोबत मुख्याधिकारी, नगरपालिका व कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते. BBA BCA साठी पुनर्प्रवेश परीक्षा 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्यासाठी सुवर्णसंधी. वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करा, असे ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री श्री जयकुमार गोरे यांनी सांगितलेले आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी करून अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिलेले आहेत. आज सकाळपासूनच पावसाला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची पेरणी ही लांबणीवरती गेलेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये, रानामध्ये अगोदरच पाणी होतं, त्यांच्या शेतांना अगोदरच वापसा आलेला नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी ही अगोदर लांबणीवरती गेली होती आणि आता पुन्हा पावसाला पुन्हा एकदा सुरुवात केल्यामुळे पुन्हा ही पेरणी लांबणीवरती गेलेली आहे. नदी नाले हे पूर्ण भरून वाहत आहेत आणि हे सर्व नदी नाले पूर्ण भरल्यामुळे शेतकऱ्यांना तरी आता एक समाधान वाटत आहे. जरी पावसामुळे काही लोकांचे नुकसान झाले असले तरी इथून पुढे जे तलावामध्ये पाणी भरलेलं असेल आणि विहिरींना पूर्ण पाणी असेल, त्यामुळे शेतीला इथून पुढे पाणी कमी पडणार नाही, असंही समाधान शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या करण्यात येत आहे. फलटण शहरामध्ये मटक्याचा धंदा हा जोरात चाललेला असल्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या मधून मागणी होत आहे की हा धंदा पोलीस प्रशासनाने त्वरित बंद करावा. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा सुरू होत आहे आणि याच पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी फलटणचे मुख्याधिकारी श्री निखिल मोरे हे सज्ज झालेले आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी फलटण नगरपालिका ही सज्ज झालेली आहे. बाणगंगा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे आणि या धरणावरती झाडी वाढलेली आहेत, झुडपे वाढलेले आहेत. एअरपाट या नावाचे अनेक झाडं हे तिथं वाढलेले आहेत आणि असं असताना तेथील नागरिकांच्या माध्यमातून शासनाला विनंती होत आहे की ही झाडी त्वरित काढण्यात यावी व धरणाला जिथे कुठे गळती लागली असेल ती त्वरित थांबवण्यात यावी, अन्यथा बाणगंगा धरण हे फुटू शकते. त्यामुळे
नागरिकांच्या माध्यमातून मागणी होत आहे की शासनाने याकडे लक्ष देऊन या धरणाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी। खरं तर सर्व मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण आहे आणि हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर अनेक जगामध्ये हा मोठ्या प्रमाणावरती मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। परंतु महाराष्ट्र राज्यातील मौलाना आझाद हे आर्थिक विकास महामंडळ आहे आणि या महामंडळाला शासनाने निधी दिला नसल्यामुळे अनेक मुस्लिम नागरिकांनी या मौलाना आझाद महामंडळाकडे कर्ज मागणीसाठी अर्ज केले होते, परंतु शासनाकडे निधी नसल्यामुळे शासनाने या लोकांना कर्ज पुरवठा केला नाही आणि यामुळे या ज्या लोकांनी मुस्लिम नागरिकांनी जे अर्ज सादर केले होते मौलाना आझाद महामंडळाकडे यांच्याकडून कर्ज पुरवठा न मिळाल्यामुळे अद्यापही या लोकांचा हा जो ईदचा सण आहे हा खरं तर कडू झालेला आहे। हा प्रत्येक सण हा गोड असतो, परंतु शासनाच्या माध्यमातून निधी नसल्यामुळे अनेक मुस्लिम बांधवांचा हा ईदचा सण हा कडू झालेला आहे। त्यामुळे शासनाला अनेक मुस्लिम बांधवांच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे की शासनाने या मौलाना आझाद महामंडळाला निधी द्यावा व ही कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून सध्या करण्यात येत आहे।